सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करणारे भाजपचे नेते 4 मेला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि राज्यात भाजपचं सरकार येणार हे स्पष्ट झालं. पण निकालानंतर आता पश्चिम बंगालमध्ये मोठ्या हिंसाचाराला सुरुवात झाली. मागच्या 3 दिवसात राज्यभरातून हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. भाजपच्या आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली. टीएमसीच्या ऑफिसमध्ये जाळपोळ झाली. पण या दरम्यान 6 मेच्या रात्री जे घडलं ते सगळ्या देशाला हादरवणारं होतं. बुधवारी रात्री भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांना टार्गेट करून एका पाठोपाठ एक 4 गोळ्या झाडल्या, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली. भाजपनं यासाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले. या प्रकरणी ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आरोप केला जातोय. यावर तृणमूल काँग्रेसची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. नक्की घडलंय काय? सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कोणी आणि का केली, यासाठी कोणाला जबाबदार धरलं जात आहे, यावर टीएमसीचं म्हणणं काय आहे, सगळा विषय जाणून घेऊ या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी काय घडलं ते सांगतो. ही घटना घडली पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या मध्यमग्राम इथं. चंद्रनाथ रथ हे रात्री 10:30च्या सुमारास त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीने कोलकात्याहून मध्यमग्राम इथल्या आपल्या घरी जात होते. मिळालेल्या माहितीनुसार ते ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. त्यांच्यासोबत मागच्या सीटवर आणखी एक व्यक्ती होती. चंद्रनाथ यांची गाडी कोलकात्यापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर आली होती, तेव्हा मागून एक कार वेगानं आली. या कारनं रथ यांच्या स्कॉर्पिओला ओव्हरटेक केलं आणि तिचा रस्ता अडवला. या दरम्यान बाईकवरून एक हल्लेखोर स्कॉर्पिओ जवळ आला. त्यानं गाडीच्या डाव्या बाजूला जिथे चंद्रनाथ रथ बसले होते तिथे 6 ते 10 गोळ्या झाडल्या. यापैकी 4 गोळ्या रथ यांना लागल्या. 2 गोळ्या त्यांच्या छातीतून आरपार गेल्या, तर एक गोळी पोटात लागली. हल्ल्यात ड्रायव्हर बुद्धदेव बेरा यांनाही गोळी लागली. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांची कार तिथेच सोडून दिली आणि ते बाईकवरून पळून गेले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी चंद्रनाथ रथ यांना उपचाराआधीच मृत घोषित केलं. जखमी ड्रायव्हरची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्याच्यावर कोलकात्याच्या SSKM हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. तपासातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी हल्ल्यासाठी ग्लॉक 47X पिस्तुलाचा वापर केला होता. हे अत्यंत आधुनिक पिस्तूल आहे, ज्याचा वापर सामान्य गुन्हेगार सहसा करत नाहीत. तसंच हल्ला ज्या प्रकारे करण्यात आला त्यावरून हल्लेखोर हा प्रोफेशनल शूटर असावा असा संशय पोलिसांना आहे. बाईकवरून आलेल्या हल्लेखोराने हेल्मेट घातलं होतं. त्याच्या बाईकवर कोणतीही नंबर प्लेट नव्हती. स्कॉर्पिओ गाडी अडवण्यासाठी जी कार वापरण्यात आली ती कार पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली. या कारवर नंबर प्लेट आहे, पण हा नंबर बनावट असल्याचं स्पष्ट झालंय. आता ज्यांची हत्या झाली ते चंद्रनाथ रथ नेमके कोण होते आणि त्यांच्या हत्येनंतर राजकारण कसं सुरू झाले ते पाहूयात. 41 वर्षांचे चंद्रनाथ रथ हे मूळचे पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातल्या चांदीपूर इथले रहिवासी. ते सुवेंदू अधिकारी यांचे जवळचे सहकारी आणि त्यांचे पर्सनल असिस्टंट होते. सुवेंदू अधिकारी यांचा पश्चिम बंगालच्या राजकारणात जो उदय झाला त्यामध्ये रथ यांची भूमिका महत्वाची होती. चंद्रनाथ रथ हे आधी भारतीय हवाई दलात कार्यरत होते. त्यांनी जवळपास 2 दशकं एअरफोर्समध्ये सेवा केली. पुढे त्यांनी हवाई दलाची नोकरी सोडली आणि काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं. हळूहळू ते प्रशासकीय जबाबदाऱ्या घेत राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी सुवेंदू अधिकारी यांचे पीए म्हणून काम करायला सुरुवात केली. अधिकारी यांच्या कुटुंबाप्रमाणे चंद्रनाथ रथ यांचं कुटुंब सुद्धा सुरुवातीला तृणमूल काँग्रेसशी जोडलेलं. पुढे अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत रथ सुद्धा भाजपमध्ये काम करायला लागले. हळूहळू अधिकारी यांच्यासोबत ते भाजपच्या कोर कमिटीचे सदस्य बनले. भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यांची ओळख चंदादा अशी होती. सुवेंदू अधिकारी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भवानीपूर इथून ममता बॅनर्जींचा पराभव केला. या निवडणुकीत चंद्रनाथ रथ यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता त्यांची हत्या ही राजकीय असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. या हत्येनंतर चंद्रनाथ रथ यांचे जवळचे मित्र कासिम अली यांनी जे दावे केले आहेत ते धक्कादायक आहेत. कासिम अली यांचं रथ यांच्या हत्येपूर्वी त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलं, बुधवारी संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान चंद्रनाथ यांच्याशी फोनवरून बोलणं झालं तेव्हा वातावरण अगदी सामान्य होतं. काही तासातच एवढी मोठी घटना घडेल याचा अंदाज कोणालाही नव्हता. कासिम अली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दावा केला, हा हल्ला फक्त चंद्रनाथ रथ यांच्यावरती नव्हता. हल्लेखोरांच्या टार्गेटवर सुवेंदू अधिकारी होते. चंद्रनाथ हे सुवेंदू यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक होते.
त्यांची बऱ्याच दिवसांपासून रेकी केली जात होती. कासिम अली यांचं म्हणणं आहे की हल्लेखोरांना चंद्रनाथ रथ कुठे राहतात, ते कोणत्या मार्गाने प्रवास करतात याची संपूर्ण माहिती होती, पण पोलिसांनी अजून त्यांच्या दाव्यांची पुष्टी केलेली नाही. गंभीर गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचं नावही पुढे यायला लागले. अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांचे भाचे. तृणमूलमध्ये ममता यांच्यानंतर अभिषेक यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचा नेता म्हणून पाहिलं जातं. कासिम अली यांनी दावा केला आहे की चंद्रनाथ रथ यांची हत्या एक सुनियोजित कट होता. त्यांनी यासाठी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आरोप केलेत. त्यांचं म्हणणं आहे सुवेंदू यांनी भवानीपूरमध्ये ज्या प्रकारे ममता बॅनर्जींचा पराभव केला ते तृणमूलमधल्या लोकांना सहन झालं नाही. भाजपच्या अन्य नेत्यांनी अशाच प्रकारचे आरोप केलेत. भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी म्हणलंय ही घटना म्हणजे भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांच्या झालेल्या पराभवाचे परिणाम आहेत. नोआपारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे आमदार अर्जुन सिंह यांनी आरोप केलाय की या हत्येचा कट अभिषेक बॅनर्जी यांनी रचला होता. त्यांना हा मेसेज द्यायचा होता की जरी आम्ही सत्तेवर नसलो तरीही तुमच्यावर आमचा वचक कायम आहे. त्यांना याचं उत्तर नक्कीच मिळेल असा इशाराही अर्जुन सिंह यांनी दिलाय. पण सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येवरून अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आरोप होण्यामागचं मेन कारण म्हणजे अधिकारी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात सुरुवातीपासूनचे मतभेद. सुवेंदू अधिकारी हे जेव्हा तृणमूल काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते ममता बॅनर्जींचा राईट हँड मानले जायचे, पण पुढे पक्षात अभिषेक बॅनर्जी यांचं महत्त्व वाढत गेलं. ममता यांनी अभिषेक यांना आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे आणलं. यावरून सुवेंदू अधिकारी नाराज झाले. पुढे 2020 मध्ये त्यांनी पक्ष सोडला. या मागचं कारण अभिषेक बॅनर्जी असल्याचं सांगितलं जातं. बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात बऱ्याच काळापासून सुप्त संघर्ष आहे. त्यामुळे या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांचं नाव चर्चेत आलंय. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून या घटनेचा निषेध केला. तृणमूलने या पोस्टमध्ये म्हणलंय मध्यमग्राम इथे झालेली चंद्रनाथ रथ यांची निर्घृण हत्या तसंच आचारसंहिता लागू असतानाही 3 दिवसात हिंसाचाराच्या घटनांमध्ये तृणमूलच्या 3 कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही या प्रकरणी शक्य तितक्या लवकर कठोर कारवाईची मागणी करत आहोत. या घटनेची न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयद्वारे चौकशी केली जावी आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी असं तृणमूल काँग्रेसनं म्हणलंय. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी सुद्धा या प्रकरणाचा तपास सीबीआयद्वारे केला जावा असं म्हणलंय. पण या घटनेमुळे मध्यमग्रामच्या परिसराला छावणीचं स्वरूप मिळाले. पोलीस या घटनेचा कसून तपास करतायत. तपासासाठी एसटीएफ, सीआयडी आणि आयबी यांचा समावेश असलेली एक एसआयटी सुद्धा स्थापन करण्यात आली. चंद्रनाथ रथ यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जाते. हत्येच्या आधी चंद्रनाथ रथ यांच्या गाडीचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. त्या आधारे पोलीस पुढचा तपास करतायत. आता या तपासात काय समोर येतं, हल्लेखोरांना कधीपर्यंत अटक होते आणि यामागे कोणता कट होता का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? चंद्रनाथ रथ यांची हत्या ही राजकीय हत्या असेल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.